जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या समोर त्यांनी आपल्यावर जे उपकार केले, आपल्या जीवनात त्यांच्यामुळे जी क्रांती घडली, त्याविषयी परिहार देत आहेत. तुकोबाराय म्हणतात की आज जन्मा आलो त्याचे साचे फळ झाले. जन्माला येण्याचं फळ आज माझ्या पदरात पडलं. त्याच्याकरता मी आज मानव जन्माला आलो. ते साध्य मला आज मिळालं, खरं फल मिळालं. तेव्हा तुकोबाराय या ठिकाणी ज्या दिवशी आपलं जीवन सफल झालं, सार्थ झालं, यशस्वी झालं, त्या यशस्वी जीवनाची गाथा सांगत असताना संतांना म्हणतात की अहो संत मंडळी, आज माझं जीवन सफल झालेलं आहे. तेव्हा जीवन सफल कशाने होतं? मनुष्य कोणतं फळ प्राप्त करून घेण्याकरता या जन्माला येतो? मानव देहाचं फळ काय? मानव देह हा जर वृक्ष असेल तर त्यांचं कोणतं फळ अपेक्षित आहे? मानव देहामध्ये काय मिळवावं, काय मिळवता येतं, काय मिळवण्याकरता या देहाची निर्मिती जगत सृष्ट्याने केलेली आहे. अर्थात काय मिळवल्यानंतर जीवन सफळ होतं? महाराज, मानव देहामध्ये काहीही मिळवता येतं. या देहाला तुम्ही चिंतामणी म्हणा, या देहाला तुम्ही कामधेनू म्हणा, या देहाला तुम्ही कल्पतरू म्हणा. या मानव शरीरामध्ये अशी क्षमता आहे, मानव शरीरामध्ये अशी योग्यता आहे, असं सामर्थ्य आहे की मानव देहात जेही आपण मिळवायची अपेक्षा करू, अर्थात नुसते अपेक्षेनं नाही मिळत, त्याच्याकरता काय करावे लागतात? प्रयत्न करावे लागतात, अभ्यास करावा लागतो. पण जेही मिळवायची अपेक्षा करून त्या दृष्टीनं जर आपण वाटचाल सुरू केली तर जगात असं कुठलंच साध्य नाही, कुठलंच फळ नाही, कुठलीच वस्तू नाही की जी मानव देहामध्ये प्राप्त करून घेता येत नाही, मिळवता येत नाही. काहीही मिळवता येतं, काहीही मिळवता येतं. त्याला अभ्यास करावा लागतो आणि ती अभ्यासाची क्षमता या देहामध्ये आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास. महाराज, आपल्याला पारायण करायचं जीवावर येतं. ज्ञानेश्वरी गाथा माणसं बसतात म्हणजे आता बसावं लागतं म्हणून बसतात. कशामुळे बसतात नाही सांगता येत म्हणा. बसणाऱ्याचे अनेक तर आहे. खेड्यापाड्यात सप्ते होतात ना, लय मजा राहते. या वर्षी आपल्या सप्त्याचं 25 वर्ष रौप्य महोत्सव करायचा, मोठा सप्ताह करायचा. मोठा सप्ताह करायचा म्हणजे वर्गण्या जास्त गोळा करायच्या. मोठा सप्ताह करायचा मग कशाने मोठा सप्ताह होणार? त्याला तर पैसा लागतो ना. वर्गण्या जास्त गोळा करायच्या, मोठा मंडप लावायचा, जास्त पैशावाले कीर्तनकार बोलवायचे. मोठ्या सप्त्याची एक व्याख्या अलीकडे मान्य असलेली. आणि मग पारायणाला जास्त लोक बसले पाहिजे ना. मग ठराव घेतला, घर परती एक माणूस. किती आपल्या गावात घर? 600 घर आहे. 600 माणसं बसली पाहिजे. घरपरती एक माणूस ठराव करून घ्यायचा. नाही बसला का त्याला दंड. आता ठराव करायला हेच
गावातलेच, पण बसायचं कुणी. आणि मग सप्त करणाऱ्यांनी पारणाला बसल्यावर हे गावक्या कुणी करायचं. मग घरपरती माणूस म्हणजे मग जे घरातल्या कामाचं नाही, ज्याची घरात अडचण आहे, मग कोणाचं पोरग, कोणाचं म्हातारं. आणि मग आता हे काय काय ते पारायण करते, काटे बसले, हे त्याला चिमट घेते, ते त्याला दात काढीत, हे पारायण चालूच राहत. जड जात, जीवावर येतं पारायणाचं, कधी संपत अशा प्रकारचं होतं. अशा ग्रंथाचा आतपासून इथेपर्यंत कंठस्थ करणारी माणसं आहे. ओम नमोजी आद्यापासून थेट पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. कोणत्याही अध्यायातली कोणतीही ओवी विचारा महाराज. पारायण करण्याकरता ज्याला ग्रंथच पुढे ठेवावा लागत नाही, असं ग्रंथ पुढं न ठेवता पूर्ण ज्ञानेश्वरीचं, पूर्ण गाथ्याचं पारायण करणारी माणसं आहेत की नाही? पुष्कळ अशा प्रकारचे आहेत. आणि कसं शक्य पारायण होत नाही, एवढी ज्ञानेश्वरी कसं काय पाठवली? अभ्यास. मानव देहामध्ये करायचं जर ठरवलं तर होत नाही असं काहीच नाही. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढत तोचीवरी. नव्हे ऐसे काही नाही, या मानव देहामध्ये होत नाही असं काहीच नाही. काहीही आपण करू शकतो, काहीही करू शकतो. फक्त त्या दृष्टीनं त्याचा ध्यास घ्यावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो, तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते. पण या शरीरामध्ये काहीही कुठलंही फळ प्राप्त करून देण्याची क्षमता आहे. काहीही देहात मिळवता येतं, पण काहीही मिळवल्यानं देहाचं सार्थक मात्र होत नाही. काहीही मिळवल्याने देह सफळ होत नाही. करोडोपती होता येतं, पण करोडोपती झालेली माणसं जीवनात सफल झालेली आहेत असं नाही. कारखानदार होता येतं, स्वतःचा कारखाना टाकता येतो, नाहीतर दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन बसता येतं. पण कारखानदार झाल्यानंतर जीवन सफल होतं असं नाही. देशाची सत्ता हातामध्ये मिळवता येते, घेता येते, पण देशाची सत्ता मिळाली म्हणजे जीवन सफल झालं असं नाही होत. आपल्या कलेनं आपण जगाला अशा प्रकारचं आपल्याकडे खेचून घेऊ शकतो. अशा कलाचा अभ्यास केला तर घडू शकतं, पण त्यामुळे जीवन सफल होतं की नाही हा प्रश्न आहे. मानव देहात काहीही मिळवता येतं, पण काहीही मिळवावं असं नाही ज्याच्यामुळं जीवन सफल होतंय ते मिळवावं. जे मिळवण्याकरता हा देह निर्माण केलेला आहे, जे मिळवण्याकरता हा देह आपल्याला दिला गेलेला आहे, ते जर त्यांनी मिळवलं तर ते सफल होतं. जसं स्वयंपाक केलेला असेल तर त्याला कोणालाही आपण खाऊ घालू शकतो. एखाद्यानं सुंदर स्वयंपाक केला आणि समजा नाही आले तर कुत्र्याला टाकला, कुत्रे खाणार नाही का? किती का कुत्रे खातात. जनावरला दिला, गाय बाई म्हशी वगैरे त्याही खाऊ शकतात. बारीक चुरा करून टाकला तर मुंग्या, किडे मुंग्या त्याही खातात. रस्त्यावरच्या माणसाला बोलवू शकतो. स्वयंपाक कोणीही खाऊ शकतं, पण कोणीही खाल्ला तर तो स्वयंपाक सफळ नाही होत. ज्याच्याकरता तो स्वयंपाक केलेला आहे त्यानं खाल्ला तरच तो स्वयंपाक हा सफल झाला, सार्थक झाला, अशा प्रकारचं मानलं जातं. मानव देहामध्ये काहीही मिळवता येतं, काहीही मिळवलं जातं, काहीही मिळवतोय आपण. याची गरज नाही ते मिळवतो. जे मिळवल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला पुढे किती जन्म भोगावा लागेल याचा विचार न करता मिळवतो, कसंही मिळवतो. मानव देहामध्ये अतिशय भारी जमीन आहे महाराज. म्हणून भगवंतांनी याला क्षेत्र म्हटलेलं आहे. क्षेत्र इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. कौंतेय इदं क्षेत्र
इदम शरीरम क्षेत्रम इति अभिधीयते. या शरीराला क्षेत्र म्हटल्या जातं. क्षेत्र का? आणि फार सुपीक आणि फार भारी जमीन आहे ही मानव देहरूपी. काहीही पेरलं तरी काहीही उगवतं, तितकेच जोमाने उगवतं. पण म्हणून काहीही पेरावं का? काहीही पेरलं तर उगवतं म्हणून काहीही पेरावं का? मानव देहामध्ये काहीही प्राप्त करून घेता येतं, पण काहीही प्राप्त करून घेतल्याने जीवन सफळ नाही होत. नाही होत सफळ. महाराज फार पैसा कमवला म्हणजे जीवन सफल होतं असं नाही. सत्ता मिळवली म्हणजे जीवन सफल होतं असं नाही. मान्यता मिळाल्या म्हणजे जीवन सफल होतं अशा प्रकारचं नाही. वर झाले आणि त्यांना नोकऱ्या लागल्या चांगल्या स्थितीत गेले म्हणजे जीवन सफल होतं असं नाही आहे. जीवनाच्या साफल्याच्या ज्याही कल्पना लोकांमध्ये रूढ आहेत, मान्य आहेत, त्या जीवनाच्या सफलतेचा त्याचा सुतराम संबंध नाही. सुतराम संबंध नाही. कारण जीवन त्याच्याकरता मिळालेलं नाही. मुलं बाळण याच्याकरता मानव कशाला पाहिजे? कुत्रे, डुकर, कोंबड्या यांना किती काही पोर आहेत म्हणून त्यांचं जीवन सफल झालेलं आहे असं थोडीच म्हणतो कोणी. जीवनाची सफलता ज्याच्याकरता जीवन मिळालेलं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज जीवन सफल बनवावं आपल्याला बनवायचं असं वाटत असेल तर जीवनाचं फळ काय आहे? काय संतांनी, ऋषींनी, मुनींनी ज्यांनी आपलं जीवन सफल केलेलं आहे त्याने काय मिळवलं ते पहा. जीवनाची सफलता आहे दुःखावर विजय मिळवण्यामध्ये. जीवनाची सफलता आहे दुःखावर विजय मिळवण्यामध्ये. जीवनाची सफलता आहे मृत्यूवर विजय मिळवण्यामध्ये. जीवनाची सफलता आहे अज्ञानावर विजय मिळवण्यामध्ये. मंत्री झाल्यावर जर दुःखावर विजय मिळवला जात असता तर मंत्री होणं हे जीवनाचं साफल्य आहे हे म्हणता आलं असतं. पण असं तुम्हाला कुठलाही मंत्री दिसणार नाही की ज्याच्या जीवनात काय झालेलं आहे? दुःख कारणासह संपलेलं आहे. मृत्यूवर जर विजय मिळवला असता लोकांनी मानल्यावर तर लोकमान्यतेनं जीवन सफळ झालं असं म्हणता आलं नसतं. मूर्खाच्या कल्पना आहे ते ज्याला लोक मानतात त्याचं जीवन सफल आहे असं मानणं. जीवनाची सफलता आहे मृत्यूवर विजय मिळवण्यामध्ये. जीवनाची सफलता आहे दुःखावर विजय. महाराज या मृत्यूवर विजय मिळवण्याकरता, या दुःखावर विजय मिळवण्याकरता, या अज्ञानावर विजय मिळवण्याकरता आपण आज प्रयत्न करतो असं नाही. अनंत जन्मापासून आपले प्रयत्न चालू आहेत. कोणालाही नको आहे हे आणि कोणालाही सुटत नाही. दुःख काय वारकऱ्यालाच नको आहे मुसलमानाला हवंय काय? दुःख ख्रिश्चनाला लागतं काय? दुःख कुठलाच धर्म न मानणाऱ्याला हवंय काय? याच्या यावत जीवमात्राला दुःख नकोय. जीवमात्राला मानवालाच नकोय असं नाही. किडा, मुंगी, पशु पक्षी कोणीही असो सगळ्यांनाच दुःख नकोय. भोगावं लागतं हा भाग वेगळा, पण दुःख सगळ्याला नकोय. तेव्हा अशा प्रकारचं नको असलेलं दुःख कायमचं नाहीस करणं याच्यातही जीवनाची सफलता. ज्या दिवशी असं घडेल त्या दिवशी त्याने म्हणावं बस आपलं जीवन काय झालं? सफल झालं. उगं पोराला नोकरी लागली आणि पोरीचं जुळलं, जीवनाची सफलता झाली. काय जीवनाची सफलता झाली? याला पाणी द्यायला कोणी नाही राहिलं. पोरगी तिच्या घरी गेली आणि पोरग नोकरीला गेलं. बसलं एकटंच म्हातारं घरामध्ये आणि काय जीवन सफल झालं ढेकळाचं? दुःखावर विजय मिळवण्यात सफलता आहे. मिळवता येतो. या देहामध्ये तशा प्रकारची शक्ती आहे, क्षमता आहे, योग्यता आहे. आपण जर ठरवलं त्या दिशेनं वाटचाल केली तर दुःखावर विजय मिळवता येतो. मिळवला, अनेकांनी मिळवला. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा.
दुःख ते कैसे नये स्वप्नाशी मिळवला. नाही का? नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळे याचा. त्याची सरली एरधार झाला सफळ व्यापार, सफळ व्यापार. तेव्हा या मृत्यूवर विजय, दुःखावर विजय म्हणजेच सच्चिदानंदाच्या प्राप्तीमध्ये, म्हणजेच भगवत साक्षात्कारामध्ये, म्हणजेच उद्धारामध्ये, मोक्षामध्ये जीवनाची काय सफलता आहे. आणि अशा प्रकारचं जीवनाचं फळ तुकोबाराय म्हणतात, संत मायबाप तुमच्यामुळं आज माझ्या पदरात पडलेलं आहे. जन्मा आलो त्याचे आज साचे फळ झाले. खरोखर आज फळ मिळालं. बाकीचे फळ हे फळ नाहीत, फलाभास अशा प्रकारचा. तुकाराम महाराजांना विचारलं, तुमच्या जन्माला आले त्याचं फल तुम्हाला प्राप्त झालं, सफल झालं जीवन तुमचं? हो, सफल झालं जीवन. काय झालं बरं नेमकं तुमच्या जीवनामध्ये? कशामुळे तुम्ही जीवन सफल झालं असं मानता? कशामुळं, कोणामुळे जीवन सफल झालं? तर तुम्ही सांभाळलेले संती, तुम्ही संती सांभाळलेले संत असणारे तुम्ही, आणि तुम्ही आमचा सांभाळ केला. सांभाळ शब्दाचा अर्थ योगक्षेम. सांभाळणं म्हणजे योगक्षेम अशा प्रकारचा करणं. योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्तिर योग, आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य परिपालनम क्षेम. ते बँकेत लिहिलेलं असतं, योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे तुम्हाला पैसे आम्ही देतो आणि त्याचं संरक्षणही करतो. पैसे नाही देत बँक, पण संरक्षण करते. जोपर्यंत डुबत नाही तोपर्यंत. संत, तुम्ही संतांनी सांभाळलं म्हणजे योगक्षेम अशा प्रकारचा पूर्ण केला. काय योग आहे? कशाचा योग? काय मिळवून दिलं? कशाचं संरक्षण केलं? कशा रूपाने सांभाळ केला संतांनी? तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तुम्ही सांभाळलेले संती. तर संताकडून कशा स्वरूपाचा सांभाळ अपेक्षित असतो? सांभाळलेले 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 अनाथा, असा सांभाळ शब्द संतांच्या विषयी अनेक ठिकाणी अनेक अभंगामध्ये आलेला आहे. तेव्हा संत सांभाळतात म्हणजे नेमकं काय करतात? आणि सांभाळण्याकरता संत कशाला पाहिजे हो आपल्याला? ईश्वर सांभाळायला समर्थ आहे. सांभाळ करीतो सकळ जीवा, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील ऐसे नाही. तो सांभाळतोय. आपलं कर्म आपल्याला सांभाळतंय, आणि कर्म आणि ईश्वराची आपल्याला काय गरज आहे? आपण काय कमी आहे काय? आपला आपला सांभाळ करायला आपण समर्थ आहे ना. तेव्हा संतांच्या सांभाळण्याची आवश्यकता काय आहे? संतांनी सांभाळ या शब्दाचा, ईश्वर सांभाळतो त्याचा सांभाळ वेगळा आहे, कर्म सांभाळतो त्याचा सांभाळ वेगळा आहे. आपणही आपल्याला सांभाळायचं असतं, तो सांभाळ वेगळा. आणि संत जो ज्या दृष्टीनं, ज्या रीतीनं, ज्या पद्धतीनं सांभाळ करतात, त्या संतांचा सांभाळ वेगळा आहे. मी तुम्हाला सांभाळ शब्दाचा अर्थ पहिला सांगितला की योगक्षेम चालवणं, आणि योगक्षेमामध्ये योग आणि क्षेम हे दोन वेगवेगळे घटक आहेत. त्यामध्ये योग शब्दाचा अर्थ आहे जे त्याला प्राप्त नाही आणि आवश्यक आहे त्याची प्राप्ती करून देणं. जे प्राप्त नाही आणि ज्याची काय आहे नितांत गरज आहे, तर संत सांभाळतात म्हणजे योग. कशाची प्राप्ती नाही आहे जीवाला? कशाची गरज आहे? महाराज, जीवाला त्याच्या त्याच्या स्वरूपाच्या ज्ञानाची गरज आहे. आपल्याला बाकीचं काही नसलं आणि आपण कोण आहे हे कळालं, बस झालं महाराज, बस झालं. आणि सगळं जग जरी डोक्यावर असलं घेतलं आणि आपण कोण आहे हे जर कळालं नाही तर काहीच मिळवलं नाही, त्याने काहीच मिळवलेलं नाही. अतृप्त आहे तो, अतृप्त. तृप्त
मुक्त होण्याकरता आपल्याला आपलं ज्ञान होणं गरजेचं आहे, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञान अशा प्रकारचं म्हणतात. ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ ब्रह्माचं ज्ञान नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं ज्ञान, म्हणजेच आपलं वास्तव ज्ञान. आपल्याला आपलं ज्ञान नाही असं नाही, पण ते प्रमाण आहे, वास्तव नाही, अवास्तव आहे. ज्याला शास्त्रामध्ये भ्रमज्ञान म्हणतात. भ्रमज्ञान, अयथार्थ ज्ञान, अन्यथा ज्ञान, भ्रमज्ञान अशी वेगवेगळी नाव आहेत. म्हणजे आम्हाला आमचं ज्ञान आहे ते खोटं ज्ञान आहे. हा, खोटं ज्ञान आहे. कसं काय खोटं आहे? खोटं कशाला म्हणतात? खोटं कशाला? तुम्हाला व्यवहारामध्ये काही खोट्या वस्तूची तर परिचय असेलच ना. कशाला म्हटलं जातं खोटं? जे जसं नाही तशा प्रकारचं ते कळणं, त्याला काय म्हणतात? खोटं म्हणतात. खोट्या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे जी वस्तू जशी आहे तशी न कळणं, अन्य रूपाने कळणं, त्याला व्यवहारात खोटं म्हणतात. त्याला शास्त्रात भ्रम अशा प्रकारचं म्हणतात. त्यालाच अप्रमा म्हणतात, त्यालाच अयथार्थ म्हणतात, त्यालाच अन्यथा असं म्हटलेलं आहे. नावं वेगवेगळी आहेत. वस्तू जशी आहे तशी कळत असेल तर ते यथार्थ ज्ञान आहे, ते प्रमा ज्ञान आहे, ते खरं ज्ञान आहे. आणि वस्तू जशी आहे तशी जर नाही कळाली, अन्य रूपाने कळाली, समोर दोरी पडलेली आहे, दोरी रूपाने कळाली, यथार्थ ज्ञान आहे. दोरी रूपाने न कळता ती साप रूपाने जर कळाली असेल तर ते ज्ञान आहे, पण ते यथार्थ नाही. ते कसं आहे? अयथार्थ म्हणजेच खोटं, म्हणजेच भ्रम. आम्हाला आमचं ज्ञान नाही असं नाही, पण यथार्थ रूपाने नाहीये. म्हणजे आम्हाला आमचं असलेलं ज्ञान अयथार्थ आहे. हा, अयथार्थ आहे. असं काय? कस काय? लक्षणावर नाही. वस्तूची सिद्धी कशाने होत असते? लक्षणाने, मान्यतेने नाही. आपण तर आपल्याला लय शहाणं समजतो. हे शिकलं, ते शिकलं, ते शिकलं, ते कळतंय, ते कळतंय, आणि त्याला तोच कळत नाही. सगळ्या जगाचं ज्ञान घेतोय डोक्यावर आणि त्याला स्वतःच काय नाही ज्ञान, अशा प्रकारचं नाही. वास्तव ज्ञान नाहीये. आपल्याला आपला परिचय जो आहे तो देहाच्या रूपाने आहे. म्हणजे ज्या कुलात जन्मलेला असेल, ज्या आईबापाच्या पोटातून जन्माला आलेला असेल, त्या देहानं, स्थूल देहानं, सूक्ष्म देहानं जे अवगत केलं असेल त्या रूपाने परिचय आहे. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. जाऊ द्या डॉक्टर आणि इंजिनियरचं इथं काय काम आहे? मी महाराज आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार, गायनाचार्य आहे. अशा स्वरूपानं जे मीच ज्ञान आहे. बरंच विद्वान, तर विद म्हणजे जाणणं, आणि जाणणारा जो आहे त्याला विद्वान म्हणतात. तर मी विद्वान आहे हे ज्ञान सुद्धा अयथार्थ ज्ञान आहे. का? जाणण्याचं काम मी नाही करत, बुद्धी करत असते. आपल्या शरीरामध्ये जे घटक आहेत, जे मेंबर आहेत, त्या प्रत्येकाची कामं भिन्न भिन्न आहेत. जसं पाहण्याचं काम डोळा करतो, ऐकण्याचं काम कान करतात, सुगंध घेण्याचं काम, दुर्गंध घेण्याचं काम नाक करत असतं, स्पर्शाला जाण्याचं काम त्वगेंद्रिय अशा प्रकारचं करतं, चालायचं काम हात करतात, पाय करतात, घ्यायचं द्यायचं काम हात करतात. म्हणजे प्रत्येकाची काम आहे. तसं जाणण्याचं कार्य आपल्या शरीरामध्ये कोण करत असतं? बुद्धी करत असते. बुद्धी जाणे आणि न जाणे, बुद्धी जाणे, जाणण्याचं काम बुद्धी करत असते. बुद्धी, आणि मग त्या बुद्धीनं जाणलं तर ते मी जाणतो हे ज्ञान बुद्धीचं आहे की आपलं आहे?
मी जाणतो असं ज्या वेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला बुद्धीशी एकरूप होऊन आपला आपण परिचय देतो. आपण बुद्धी नाही, बुद्धीलाही आपण जाणतो, बुद्धीचाही साक्षी आहे, बुद्धीहून वेगळा आहे. शरीर हे आपण नाही, शरीराहून आपण काय आहे, वेगळे आहोत. आणि म्हणून शरीराला मी म्हणून जाणणं हे यथार्थ ज्ञान नाही, हे अयथार्थ ज्ञान आहे. आणि थोडं पुढे जाऊन सांगायचं तर अध्यात्माच्या सिद्धांताप्रमाणे, तत्वज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे आपल्या सगळ्या अनर्थाचं मूळ आहे आपण स्वतःला न जाणणं. तुमच्या पोरीचं लग्न जमत नाही म्हणून तुम्ही दुःखी आहे असं वेदांत कधीच म्हणत नाही. पाऊस नाही पडला म्हणून तुम्ही दुःखी आहे असं वेदांत कधीच म्हणत नाही. कारण वेदांत त्या दुःखाच्या मुळापर्यंत गेलेला आहे. पोरीचं जमत नाही म्हणून दुःखी असेल तर ज्यांना पोरीच नाही ते तरी कुठं सुखी आहे. पाणी नाही म्हणून दुःखी असेल तर ज्याच्यातलं पाणी कधी कमी होत नाही ते तरी कोणते सुखी आहेत. पैसा नाही म्हणून दुःखी आहे तर त्याला पैसा कुठं ठेवावा हे दुःख आहे ते कोणते सुखी आहेत. दुःखाची ही आपण मानतो ती कारणच नाही आहेत. महाराज, दुःखाचं कारण आहे आपल्या स्वरूपाला न जाणणं. आणि जोपर्यंत आपल्या स्वरूपाला आपण यथार्थ जाणणार नाही तोपर्यंत आपण दुःख भोगत राहणार. मग मंत्री व्हा, संत्री व्हा, कुणी व्हा, दुःख भोगावं लागणार. राजा झाला, इंद्र झाला, ब्रह्मदेव जरी झाला तरी जर त्याला स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नसेल तर त्याला कारण स्वस्वरूपाचं ज्ञान नसणं हेच मुळात दुःखाचं काय आहे, कारण आहे. ज्याला अज्ञान म्हणतात. अज्ञान विचारसागरामध्ये अशी लांब लचक त्यांनी काय केलेली, रेल्वेच दाखवली. रेल्वे दुःखाचं कारण काय? सामान्यतः दुःखाचं कारण शरीर आहे असं दिसतं. सगळी दुःख जी भोगावे लागतात ते कोणाच्या माध्यमातून? सर्दी कोणाला होते? अरे ज्याला शरीर नाही त्याला सर्दीचा संबंधच नाही. म्हणजे सर्दीचं दुःख शरीरामुळं. पोरग कोणाचं मरतं? ज्याला शरीर आहे त्याचं. आधी आध्यात्मिक दुःख शरीरामुळं, आधी भौतिक दुःख शरीरामुळं, आधी दैविक दुःख शरीरामुळं. म्हणजेच शरीर जोपर्यंत तोपर्यंत दुःख जाणार नाही. शरीर कशामुळे आहे? शरीर पाप पुण्यामुळे. कारण पाप पुण्य भोगण्याकरता काय घ्यावं लागतं? शरीर घ्यावं लागतं. जोपर्यंत पाप पुण्य तोपर्यंत आपली इच्छा असो नसो जन्म घ्यावेच लागतात. नाहीतर थोडेच आपल्याला विचारून जन्म दिलेला आहे. पाप पुण्य आहे तोपर्यंत शरीर राहणार. पाप पुण्य कशामुळे निर्माण होतं? अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळं. अनुकूल असलं की मनुष्य ते कर्म करतो आणि मग ते शास्त्र निषिद्ध असलं की पाप होतं. प्रतिकूल असलं की करत नाही. ते शास्त्रविहित असलं न केलं तरी पाप होतं. विहितस्य अनुष्ठानात, निंदितस्यच सेवनात. अनुकूल प्रतिकूल ज्ञान हे धर्माधर्माला कारण आहे. पण मग काही वस्तू अनुकूल आणि काही वस्तू प्रतिकूल कशामुळे वाटतात? कुठपर्यंत वाटतील? जोपर्यंत भेद ज्ञान आहे तोपर्यंत अनुकूल प्रतिकूल राहणार. आणि भेद ज्ञानाला कारण आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. म्हणून दुःखाचं मूळ आपल्या स्वरूपाला न जाणणं इथपर्यंत जात आहे. आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत वरचं आपण कितीही बदलत राहिलो तरी दुःख नाही जात. किती प्रगती झाली महाराज अलीकडे. बाबा बाबा, पहिले काय होतं, माणसाला नुसतं जीवन जगायचं तर किती काही कष्ट करावं लागत होते. त्या गावामध्ये एखादी बारव असायची महाराज, त्याला पायऱ्या असायच्या. पाणी आणायचं तर त्या हांडे घेऊन ते खाली जायचं, तिथं पाणी भरायचं आणि त्या डोक्यावर घेऊन त्या पायऱ्या अशा वर चढायच्या आणि मग घरी यायचं. हिवाळ्यात माणसाला घामाच्या धारा चालायच्या. हिवाळ्यामध्ये झालं, नळ आले,
आता हौदातच नळ बसवलेले असतात, ताणच नाही. येतं नळ भरतो, काही कटकट नाहीये, पाणी भरायचं. पूर्वी दळावं लागायचं, खटल्याची घरं असायची, 4-4 पाहिल्याचं दळावं लागायचं घरी. त्या बायांना केवढा त्रास होत होता महाराज. आता तो ताण राहिला नाही. पूर्वी चालत जावं लागायचं, आता माणसं लघवीला गाड्या घेऊन जातात. चालायचा ताणच नाही. पण चालायचा ताण नाही, दळायचा ताण नाही का ताण नाही? दळायचा ताण नाही, बाळातपणाचा ताण वाढला. सकाळी शहरात पावत दोन पळत हे. पहिले दळायला पळत होते, आता इकडं पळायला लागले. ताण तर आहेच ना, रोगाचे ताण वाढले. जोपर्यंत स्वस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत दुःख जातच नाही. स्वस्वरूपाचं अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे आणि स्वस्वरूपाचं अज्ञान स्वस्वरूपाच्या ज्ञानानेच जातं, सत्यनारायणाने नाही जात. नाशक भाव हा ठरलेला असतो. कशाने तरी कशाचा नाश नाही होत. आणि अज्ञानाचं नाशक ज्ञान आहे. आणि तेही ज्याचं अज्ञान असेल त्याचं ज्ञान झालं तर ते अज्ञान जात असतं. अज्ञान एकच ज्ञान दुसऱ्याचं झालं तर हे अज्ञान नाही जात. म्हणून ज्याला मेडिकलचं ज्ञान करून घेतलेलं आहे, इंजिनिअरिंगचं ज्ञान करून घेतलेलं आहे, व आणखीन एखादं संशोधन केलेलं आहे, त्या क्षेत्रातला खूप एमडी जरी असला तरी त्याचंही दुःख नष्ट नाही होत. कारण दुःख त्याच्या अज्ञानामुळे नाही झालेलं. एखादा गणिताचा खूप मोठा तज्ञ झालेला आहे, हे संगणकाचे शोध लावलेले काय कमी अशा प्रकारचे ज्ञान आहे का म्हणून त्यांचं दुःख गेलंय का? कारण दुःख त्या संगणकाच्या अज्ञानामुळे नाही होत ना, स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे होतं. म्हणून स्वस्वरूपाचं अज्ञान स्वस्वरूपाच्या ज्ञानाने जातं. आणि हे स्वस्वरूपाचं ज्ञान संतांच्या जवळ असतं. आत्मज्ञान कोणाजवळ आहे? संताजवळ आहे. नाही, ज्यांच्याजवळ आत्मज्ञान आहे त्यांना संत म्हणावं. उग मोठा मठ बांधला गाड्या घेऊन बोंबलत फिरला म्हणजे संत नाही होत. आत्मज्ञाने चोखडी संत ते. चोखडी आत्मज्ञाने, चोखट आत्मज्ञानाने जे संपन्न आहेत ते संत आहेत. आणि मग ते संत सांभाळतात म्हणजे ते आत्मज्ञान देतात. कारण अप्राप्त आहे आणि त्याला आवश्यकता आहे. आणि आत्मज्ञान झालं की अज्ञान जातं. अज्ञान गेलं की दुःखाचं कारण संपलं. दुःखावर विजय मिळवला. आणि दुःखावर विजय मिळवणं हे जीवनाच्या सफलतेचं द्योतक असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सांभाळिले संती म्हणून जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आत्मज्ञान दिलं, परिणाम काय झाला? भय निरसली खंती. जीवनातली चिंता आणि भीती नष्ट झाली. जीवनातली चिंता आणि भीती नष्ट झाली. महाराज, आपण बाकीचं काहीही कमवलं ना तरी चिंता आणि भीती जात नाही. चिंता आणि भीती. गावात जागा एवढी एवढी, ह्या शेजाऱ्याचा ताप त्या शेजाऱ्याचा ताप म्हणून शेतात बांगला बांधला. आता काही ताण नाही, आईस पैसे सगळं. पण मग चोराची भीती वाढली. एक ताप आहे. मग चोराच्या भीतीतून मुक्त होण्याकरता बंदुकीचं काय घेतलं? लायसन घेतलं. बंदूक घरात आणली. आता काय ताण आहे? नुसती बंदूक आहे असं म्हणलं की तिकडं पारधी जातच नाही. चल मग याच्याकडे बंदूक आहे, उडवली तर काय घेता? आता काय भीती राहिली का? पुन्हा भेटायला गेला तर पुन्हा म्हातारी नस. काय झालं आता? आता काय झालं? बंदूक आहे म्हटलं. म्हणूनच भीती वाटायला लागली. का? लहान दुसऱ्याला त्या थोरल्याला म्हणतो तुझ्या डोक्यातच गोळी घाली. भीती म्हणजे भीती नष्ट करण्याकरता जे गोळा केलं नंतर त्याचीच काय वाटायला लागते? भीती वाटायला लागते. महाराज, घरी चोरी होईल म्हणून लोक बँकेत पैसे टाकतात. आणि जर कुठल्या दुसरीकडचीच बँक डुबलेली वाचली का मग त्यांना वाटतं चल हिचं बी काय होतं कोणास ठाऊक. भीती, चिंता. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर
संतांनी सांभाळल्यानंतर भीती राहत नाही. स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर भीती राहत नाही. काय संबंध आहे बरं स्वस्वरूपाचा आणि भीती न राहण्याचा? स्वरूपाच्या ज्ञानाचा आकार असा आहे की मी ब्रह्म आहे आणि जगत ब्रह्म आहे. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, पराविद्या अध्यात्मविद्या ज्याला म्हणतात, त्याचं काय आकार काय आहे, स्वरूप काय आहे? तर मी स्वरूपाने कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे आणि हे जगतही ब्रह्म आहे. जगात तीनच वस्तू आहेत, देव, जीव आणि जगत. त्यामध्ये देव तर देव आहेच. आत्मज्ञानाने मी देव आहे आणि जगत देव आहे अशा प्रकारचं ज्ञान होतं. म्हणजे आता खाली काय राहिला? देव. फक्त देवच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म. देवाशिवाय दुसरं काहीच नाही आणि तो देव मी आहे म्हणजे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. आता कोणाला भिला? भीती द्वैतात निर्माण होत असते, अद्वैतात भीती नाही. द्वितीय अद्वय भयम भवती, म्हणून भीती नाही. आणि भीती नाही तर चिंताही नाही, त्याला आश्रयही नाही, विषय अशा प्रकारचा नाही. तेव्हा तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. कृतकृत्य झालो. बस अशी स्थिती प्राप्त होणं झाली की मनुष्य कृतकृत्य होतो. म्हातारा झाला म्हणजे तो कृतकृत्य झाला असं नाही. कृतकृत्य शब्दाचा अर्थ आहे का? कृतकृत्य सामासिक शब्द आहे तो. कृत्य कृतम येन सकृतकृत्य, म्हणजे जे करण्यास योग्य आहे ते ज्यांनी केलेलं आहे त्याला काय म्हणतात? कृतकृत्य. मानव देहामध्ये जे करण्यास योग्य आहे ते ज्यांनी केलेलं आहे. मानव देहामध्ये करण्यास योग्य काय आहे? दुःखाच्या कारणाचा शोध करून त्याचा नाश करणं हे मानव देहामध्ये करण्यास योग्य आहे. आणि ते ज्यांनी केलं तो कृतकृत्य आहे. त्याच्याकडे ज्यांनी बघितलंच नाही, पुरी पाठ आहे त्याची, तो कृतकृत्य नाही महाराज. कृत्याचा पर्वत त्याच्या डोक्यावर आहे. गुन्हेगार आहे तो, गुन्हेगार. मानव देहात येऊन दुःखाच्या मुळाचा नाश ज्याने केलेला नाही तो कृतकृत्य नाही, गुन्हेगार आहे, गुन्हेगार. कोणाचा गुन्हा केला त्याने? स्वतःचा घात केलेला आहे. हत्यारा आहे तो, हत्यारा. त्याने आत्मघात केला. जया देह संबंधात प्रतिपदी आत्मघात. आता त्याला पुन्हा ज्या वेळेला जन्म घ्यावा लागेल त्यावेळेला या जन्मात जे केलं नाही पहिल्यांदा त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल आणि नंतर जे करायचं ते करावं लागेल. म्हणून तो कृतकृत्य नाहीये. ज्यांनी मुक्ती संपादन केली, शांतीनं ज्याच्या गळ्यात माळ घातली, दुःखावर, भयावर, चिंतेवर, मृत्यूवर ज्याने काय मिळवला? विजय मिळवला, तो कृतकृत्य झाला. ज्याची आपल्याला मूलभूत इच्छा असते, मूलभूत इच्छा प्राप्त होणं म्हणजे एक लक्षात घ्या, जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत कर्तव्य आहे. कर्तव्य कुठपर्यंत असतं? इच्छा आहे तोपर्यंत. इच्छा संपली, कर्तव्य संपलं. काम नाही. काम म्हणजे इच्छा. काम शब्दाचा अर्थ, एक अर्थ काय आहे? इच्छा आहे. इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दिता. आणि इच्छा पूर्ती करता कर्तव्य. इच्छाच नसली कर्तव्य संपलं. म्हणून सरकारने रिटायर केलं तरी याच्या आत इच्छा असल्यामुळं पुन्हा दुकान टाकून बसवतो महाराज. आता सरकारने याला रिटायर कशामुळे केलेलं आहे? हे लायकीचं नाही राहिलं. आता काय करायचं? याचं वय झालेलं आहे, याचं आता लायकीचं नाहीये म्हणूनच रिटायर केलेलं. तरी दुसरा काहीतरी उद्योग करतो रिटायर झाल्यावर बी. काय इच्छा आहे ना आत, आणि इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्तव्य संपत नाही. मूलभूत इच्छा काय आहेत पहा तुम्ही. यावत जगातले जेवढे जीव आहेत, अनंत जीव आहेत,
आणि या अनंत जीवाच्या मूलभूत इच्छा त्याच आहेत. मूलभूत इच्छा त्याच आहेत. कुणीच नकारू शकणार नाही त्या ही आम्हाला इच्छा नाही असं कोणीच म्हणणार नाही. अशा मूलभूत इच्छा आहे. आपण सुखी असावं ही इच्छा कोणाला नाही बरं. आपण सुखी असावं ही इच्छा कोणाला नाही. तुम्ही कोणालाही विचारा, एखाद्या कुत्र्याला विचारा, म्हणजे कुत्र्यासारख्याला विचारा असं नाही म्हणत मी, साक्षात जे कुत्र आहे शक्य अर्थाने ज्याला 4 पाय आहेत, माग शेपूट आहे, पुढं असं तोंड आहे, त्यालाही जर त्याची भाषा तुम्हाला कळत असेल तर त्याला विचारा की तुला सुखाची इच्छा आहे की नाही. मला ते सुद्धा सांगेल की मलाही सुखाची इच्छा आहे. कारण त्याला ज्याच्यामुळं सुख होतं ते दाखवलं की गोंडा गोळतं का नाही. जर हातात आपण भाकर घेतली तर ते असं ऊ करत असं गोंडागोळीत येतं. कारण त्याला भाकर खाल्ल्यानंतर काय होतं, आनंद होतो. आणि हातात दगड घ्या बरं, म्हणजे त्याला सुद्धा सुखाची काय आहे, इच्छा आहे. दुःखरहित सुखाची इच्छा आहे. यच्च यावत जीव मात्राला इच्छा आहे. आणि हे इच्छा पूर्ण होणं हे कृतकृत्याचं लक्षण आहे. जोपर्यंत या इच्छा पूर्ण झालेल्या नाही तोपर्यंत तो कृतकृत्य झालेला नाही. तुकोबाराय म्हणतात कृतकृत्य झालो, मी कृतकृत्य झालो कारण माझ्या मूलभूत इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या. आता इच्छाच राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, तृष्णेच्या कृतकृत्य झालो. आणि ही कृतकृत्यता तुमच्यामुळं मला प्राप्त झालेली आहे. बरं, जेवढंही आपल्याला कर्तव्य आहे ना, हे सगळं कर्तव्य आत्मज्ञान प्राप्त होण्याकरता. मग वडिलांची सेवा असेल, गृहस्थ आश्रमाचं आचरण असेल, शस्त्रांनी प्रत्येक वर्णात जन्मलेला, प्रत्येक आश्रमात असलेल्याला विहित अशा प्रकारचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि हे सगळं कर्तव्य आत्मज्ञानाकरता. ज्ञानाचा आणि याचा काय संबंध आहे. आता गृहस्थी माणसाने पोरीचं लग्न करायला पाहिजे, त्याचं कर्तव्य आहे. त्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे का. त्याचा ज्ञानाचाही संबंध आहे. काय संबंध आहे. ज्ञान प्राप्त होण्याकरता अधिकारी व्हावं लागतं. आणि त्याचा अधिकारी आहे की ज्याने निष्काम कर्म करून मल घालवलेला आहे आणि निष्काम उपासना करून विक्षेप घालवलेला आहे. मल कर्माने जातो असं नाही, निष्काम कर्माने जातो. विक्षेपही उपासनेने जातो असं नाही, भक्ती करून विक्षेप जातो असं नाही, निष्काम भक्तीच्या परिपूर्णतेनं विक्षेप जातो. निष्काम शब्द हा दोन्ही ठिकाणी घ्यायचा आहे, कर्मामध्ये आणि उपासनेमध्ये. आणि मग तो जर मलच गेला नाही तर तो ज्ञानाचाच अधिकारी नाही, तर ज्ञान कसं काय त्याला मिळणार आहे. आणि ज्ञानाचा अधिकार संपादन करायचा असेल तर मल हा दोष घालवावा लागतो. आणि मल दोष जातो आपापलं शास्त्राने जे कर्म सांगितलेलं आहे ते निष्काम कर्तव्य म्हणून केल्याने. म्हणून त्याचाही संबंध आत्मज्ञानाशीच आहे. शेती करण्याचा संबंधही आत्मज्ञानाशी आहे, नोकरी करण्याचाही संबंध आत्मज्ञानाशी आहे, व्यापार करण्याचाही संबंध आत्मज्ञानाशी आहे. आत्मज्ञानाचीच ही साधनं मानवाला सांगितलेली आहेत आणि त्या दृष्टीने मानवाने ती करणं गरजेचं आहे. तेही कर्तव्य. जोपर्यंत मल आहे तोपर्यंत कर्म करणं कर्तव्य आहे. मल निघून गेलेला आहे, आता विक्षेप राहिलेला आहे, त्याने आता कर्म करण्याची गरज नाही आहे, त्याने उपासना करावी. उपासनेने विक्षेप हा दोष जातो. अर्थात उपासनेने जातो याचा अर्थ लगे पी हळदन हुगोरी असं नाही होत. उपासना पूर्ण व्हावी लागते, परिपक्व अशा प्रकारची व्हावी लागते, मग विक्षेप दोष जातो. आणि मल विक्षेप हे दोन दोष गेल्यानंतर मग कर्म उपासना करण्याची आवश्यकता नाही. आता त्याला ज्ञान संपादन करण्याकरता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शना.
अशा प्रकारची संतांची सेवा करावी. संत प्रसन्न होतात, ते कृपा करतात आणि आत्मज्ञान देतात. आत्मज्ञानाने आत्मस्वरूपाचं अज्ञान नष्ट होतं. दुःखाचं कारण गेलेलं आहे. आता इच्छा नाहीये, कृतकृत्य झालो. तर इच्छा केली, ज्याची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. साधकाच्या भूमिकेवरचा हा अभंग आहे. आणि साधकाला इच्छा असते मोक्षाची. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कायमी उद्धार पावेन. त्याला उद्धाराची मोक्षाची इच्छा असते. आणि संत ज्ञान देऊन त्याला मुक्त करतात. आता फल प्राप्त झाल्यानंतर इच्छा राहतच नाही. म्हणून इच्छा केली ते पावलो. ज्याची इच्छा केली ती मला प्राप्त झालेली आहे. आणि ही तुमच्यामुळे झाली. तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ. आता आम्ही ज्या स्थितीवर आरूढ झालेलो आहोत, या स्थितीमध्ये काळ आमच्याकडे वाकड्या नजरेनं सुद्धा पाहू शकत नाही. अन्यथा सगळे काळाच्या अधीन आहेत महाराज. सगळे काळाच्या अधीन आहेत. म्हणजे मिशा पिळणारे सुद्धा, आता तर मिशाच नाही राहिल्या, पण पूर्वी माणसं असे मिशा पिळाले. तो मोठे मोठे नारळ त्याच्यावर बसावा एवढ्याला मिशा राहायचा. अतिशयोक्ती असेल कदाचित, रुबाबात राहायचे मिशा. पण सगळे काळाच्या अधीन आहेत मला. सगळे काळाच्या गेले. कुठलंही तुम्ही पुराण वाचला, कुठलंही पुस्तक वाचा, सगळ्या गोष्टी कशाच्या असतात? मेलेल्याच आहेत. काळाची सत्ता हाची बोल निरोता. सगळ्यावर काळाची सत्ता आहे. नाथ महाराज तर लिहितात, काळ सृजित्या ब्रह्मा ते गिळी, काळ पाळीत्या विष्णू ते पिळी. विष्णू काय, ब्रह्मदेव काय, शंकर काय, काळाने कोणालाच नाही सोडलेलं. कोणालाच नाही सोडलेलं. सगळ्यावर काळाची सत्ता आहे. पण ज्यांच्यावर संतांची कृपा झाली आणि संतांनी ज्याचा सांभाळ केलेला आहे, आता काळ बळ करू न शके. आता त्याच्यावर नाही काळाची सत्ता महाराज. काळावर त्याची सत्ता आहे. त्याच्यावर काळाची सत्ता नाही, काळावर त्याची सत्ता राहते. कारण काळाचा संबंध आकाराशी असतो. अवघाची आकार, ग्रासेला काळे. काळाची सत्ता आकारावर आहे. काळाची सत्ता शरीरावर आहे. आपल्यावर का काळाची सत्ता आहे? आपण शरीर आपलं स्वरूप मानतो म्हणून. आपण शरीर आपलं स्वरूप मानलेलं आहे म्हणून आपल्यावर काय आहे? काळाची सत्ता आहे. अन्यथा काळाची सत्ता आपल्यावर असण्याचं काही कारण नाहीये. आणि संत महात्म्याच्या उपदेशाने, ज्ञानाने त्या साधकाच्या ठिकाणी अशी प्रतीती आलेली आहे की देह मी नाही. देहाचा माझा काही संबंध नाही. देह मी नाही आणि देह माझा नाही. मी आहे, देह देह आहे. मी ते मी, तू ते तू, कुकुड हे लाडसी. मी आहे, देह देह आहे. देहाचा माझा काही संबंध नाही. देहाचा संबंध नाही तर काळाची सत्ता देहावर आहे. माझा काय संबंध आहे? आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव देव देव, अशा प्रकारचं. त्यामुळं काळ आता आमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. काळ काय करतो? काळाचं काम आहे बा. काय काम आहे? जन्माला आला का त्याच्या कानाला धरायचं आणि मरणापर्यंत न्यायचं आणि टाकायचं त्याच्यात. मेला का पुन्हा कानाला धरायचं आणि जन्मापर्यंत आणायचं आणि टाकायचं त्याच्यात. मग पुन्हा त्याला धरायचं कानाला आणि पुन्हा जन्माकडं. असो काळाला दुसरा धंदाच नाही. जे जन्माला त्याला मारायचं आणि जे मेलं त्याला जन्मायचं. जन्मलेला तर जगू देत नाही, मरणारलाही मरू देत नाही. ज्याले
जीवने दी मारिलेची मरे. हा प्रारब्ध ते ओरे मागूत आले. सारखं असं चक्र फिरवित राहतो महाराज. काळ स्वतः फिरतो आणि सगळ्याला फिरवतो. काय स्वतः काही शांत बसलेला आहे असं नाही, तोही काय करतो, फिरतच राहतो ना. हे काळाचंच एक अशा